Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, तुम्ही पाहताय हा मुंबई तकचा व्हिडिओ आहे. अजितदादांच्या निधनानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं शंका उपस्थित केल्या जात आहेत आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे ज्या पद्धतीनं अजितदादांचं अपघाती निधन झालेलं आहे त्या अनुषंगानं काही प्रश्न हे अनुत्तरित आहेत असं म्हटलं जातंय. रोहित पवार याच्याबद्दलच्या शंका उपस्थित करतायत, अमोल मिटकरी याच्याबद्दलचे शंका उपस्थित करता आहेत आणि या सगळ्याबद्दलची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली जाते. अजितदादांकडनं बोलणारे नेत्यांपैकी बाबासाहेब पाटील असतील, रुपाली ठोंबरे पाटील असतील, अमोल मिटकरी असतील, असे मोजकेच नेते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले आहेत की ज्यांना वाटतंय की अजितदादांचा हा जो काही अपघात झालेला आहे हा अपघात नाही तर हा घातपात आहे असं त्यांना वाटतंय. आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत त्या देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुद्धा केलेली आहे. पण या सगळ्याच्या अनुषंगानं घातपात म्हणणाऱ्या या नेत्यांवर पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांची नाराजी आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे. तर याच अनुषंगानं आपल्याला बोलायचं आहे ते म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील यांच्याशी. ते आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. स्वागत आहे तुमचं या इंटरव्ह्यूमध्ये. पहिला प्रश्न तर हाच आहे ते म्हणजे की अमोल मिटकरी त्यानंतर मोजकेच तुम्ही काही जण आहात की त्यांना असं वाटतंय की अजितदादांचं हे जे काही अपघाती निधन आहे त्याच्यामध्ये घातपाताची शक्यता तुम्हाला वाटते. का वाटतंय तुम्हाला घातपात? कशा पद्धतीनं तुम्ही हा मुद्दा लावून धरलेला आहे? मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे मी सांगितले, पण या व्यतिरिक्त इतर कोणत्या कोणत्या पातळ्यांवर हा मुद्दा तुम्ही लावून धरलेला आहे रुपालीजी? एक लक्षात घ्या, माननीय अजितदादांचं जाणं हे आमच्यासाठी अचानक हा मोठा शॉक आहे. आम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी सोडून द्या, परंतु आमचा माननीय अजितदादा हे बाप माणूस होते, आमचा आधार होता आणि आम्ही आदल्या दिवशी त्यांच्याशी बोलतोय आणि दुसऱ्या दिवशी अपघातामध्ये किंवा विमान क्रॅश झालं म्हणून ते गेले. एकतर 3-4 दिवस आम्हाला काहीच सुधारलेलं नाही. मग हा अपघात जो काही विमान धडकलेला आहे आणि या विमान धडकलेल्यामध्ये माननीय अजितदादा गेलेले आहेत. आमचे काही प्रश्न आहेत, त्याच्यासाठी हे प्रश्न आमचेच नाही आहेत तर महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांच्या मनातल्या या शंका आहेत. कारण का एखादा गुन्हा रोडवर झाला, कार अपघात झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही त्यांच्या घरातल्यांचे आजूबाजूचे प्रश्न निर्माण होतात त्याचा पोलीस तपास होऊन त्यांच्या समोर ते आणलं जातं. आमचा माणूस बाप माणूस गेला, आमचं दैवत गेलेलं आहे, ते कशामुळे गेलेलं आहे, कोणती सुरक्षा ती पाळली गेली नाही, कोणती अडचण आलेली आहे, हा सर्वस्वी अधिकार हा आमचा आहे, आमच्या कार्यकर्त्यांचा आहे. ते कुणाचे पती होते, ते कुणाचे वडील आहेत, ते कुणाचे काका आहेत, आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, म्हणजे मी असेल, अमोल मिटकरी भाऊ असेल, बाबा पाटील असेल, वैशाली नागवडे असेल, जे काही राष्ट्रवादीतली काही लोक आहेत की या माननीय अजितदादांच्या ज्या पद्धतीने ते गेलेले आहेत त्याचे पुरावे समोर द्या ना, त्याची खरी परिस्थिती समोर द्या ना. असं समजू आम्ही चुकीचं ठरवू, ठीक आहे, पण समोर तर द्या. आमचं मन, आमचं डोकं मान्य करायला तयार नाहीये. महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीचं मन मानायला तयार नाहीये की अजितदादांचा असा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू होऊ शकतो. कारण का जे अजितदादा सुरक्षतेच्या बाबतीत, इतर बाबतीत प्रत्येक वेळी काळजी घेणारे, त्यांच्याकडनं ही चूक झाली कशी याचा जे माहिती करण्याचा अधिकार आम्हाला नाही, तो आम्हाला आहे. आणि आम्हाला कुणीही पक्षातले कुठल्याही नेत्यांची कुठल्याही याची संमतीचा विषय इथे येतोच कुठे. आणि तुम्हाला चुकीची माहिती मिळाली, नाराजीचा सूर असण्याचा राष्ट्रवादीतल्या नेत्यांचा संबंध येतच नाही. जे आमचे नेते आहेत ते त्यांचे नेते आहेत, जे आमचं दैवत आहे ते त्यांचं दैवत आहे. मग जी परिस्थिती घटना घडलेली आहे की बाबा का लेट झाला, कशामुळे गेले, पायलट का बदलले गेले, 6 व्यक्तीच्या जागेवर 5 व्यक्ती कशा काय होत्या, हे कुणालाही पडणारे प्रश्न आहेत. आणि मी अत्यंत जबाबदारीने सांगते, जेव्हा एखादा मृतदेह आयडेंटिफाय करायचा असतो त्याला अनेक कायद्यानी प्रोसिजर आहे.
आपण सर्वसामान्यांसाठी ती कायद्याची प्रोसिजर वापरतो. अहो हे तर माननीय अजितदादा आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे कोणीतरी आम्हाला सांगितलंय, कोणीतरी आम्हाला मुकसंमती दिली, एवढे आम्ही ताणकामे आणि होकाम्यासारखे कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही अजितदादांच्या कामावर काम करणं, विश्वासावर आधारावर काम करणारी ही कार्यकर्त्यांची पक्षाची फौज आहे. आज आमदारही अनेक सांगतायत. फक्त ठीक आहे, काही जण बोलायला, प्रत्येकाला बोलायला जमेल किंवा ते का बोलले नाही हा संशय आम्ही घेणार नाही. मोजकेच काही जण आहात की जो हा मुद्दा लावून धरतायत. अगदी सगळे एकमुखानं हा प्रश्न विचारत नाही, म्हणजे काही मोठे नेते आहेत तो याच्याबद्दलचा प्रश्न विचारत नाहीत, किंबहुना त्यांच्याकडनं अशा पद्धतीची कुठली शंका सुद्धा उपस्थित करण्यात आली नाहीये. तर तेच तुमच्याकडनं समजून घ्यायचंय की असं का, म्हणजे तुम्ही बोलताय, अमोल मिटकरींशीही काल आम्ही बोललेलो आहोत, तर त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. फक्त तुमचं समजून घ्यायचं, म्हणजे तुम्ही सुरुवातीच्या काळात बोलत होतात, त्यानंतर तुम्ही थांबला होतात, बोलत नव्हतात, अगदी कालपासून पुन्हा एकदा बोलायला लागलेले आहात. तर या सगळ्या संदर्भात पण जाणून घ्यायचंय, म्हणजे का काही नेतेच बोलतायत आणि काही नेते का नाही बोलत आहेत, हे तुमच्याकडनं समजून घ्यायचंय. एक लक्षात घ्या, मी बोलले, मी शांत बसले, तर मी अजूनही माझं मन तयार नाहीये की अजितदादा आपल्यामध्ये नाहीये. तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही कार्यकर्ते अजूनही दादांना फोन करायला फोन उचलला जातो, बोलावं लागतं. आता त्यांना कुठे आम्ही फोन करणार आहोत, आम्हाला खरंच सुधरत नाहीये. परंतु 4-5व्या दिवसानंतर आम्ही जे प्रश्न आम्हाला पडले ते आम्ही मीडियासमोर का मांडले की इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय खरं काय खोटं येऊ दे ना. आता वरिष्ठ नेते का बोलत नाही, त्यांच्या मनात तर जाऊन आम्ही बघितलेलं नाहीये किंवा विचारलं नाही का, मनात जाण्याचा प्रश्न नाहीये, नेते तुमचे आहेत, तुम्ही विचारूही शकतात, ऍक्सेस आहे तुम्हाला त्या नेत्यांचा. आम्हाला आतापर्यंत या सगळ्या याच्यामध्ये बघा, 28 तारीख आज आहे, 16वा दिवस. मी रोज दिवस मीडियावर सांगते, रोज 4-5व्या दिवशी आम्ही बोलायला लागलो, कारण का कुठेतरी आम्ही माणसांमध्ये आलो, आमच्या मेंदूनी विचार करायला सुरुवात केली, अरे दादांचा ऍक्सिडेंट असा कसा काय झाला, बरं तो विमान खाली कोणी उतरवायला लावलं होतं, मग ते ज्या विमानाला उतरायला लावलं होतं दादा बाय रोड येणार होते, तर दादा का प्लेनने आले, हे सगळ्या गोष्टीचा प्रश्नांचं काऊन आमच्या मनामध्ये होते. म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं. तुम्हाला सांगते, अक्षरशः त्यावेळी मुख्यमंत्री सुद्धा भावुक झाले होते की आम्हाला माननीय अजितदादांची चौकशी करा, हे पत्र द्यायला लागतंय. हा आमचे काळा दिवस आहे, हो काळा दिवस आहे. म्हणजे मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब पण भावनिक झाले होते आणि ते आम्हाला म्हणले की याच्या सर्वोपरी ज्या काही चौकशा आहेत त्या निश्चित लावल्या जातील आणि याच्या मागचं सत्य हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुमच्या समोर ठेवण्यात येईल. हा एवढा आम्हाला मुख्यमंत्र्यांनी तिथे शब्द दिला. त्याच वेळी संध्याकाळी मला वाटतं आमदार रोहितदादा पवार यांची प्रेस झाली. एक लक्षात घ्या, ते वेगळ्या पक्षाचे आहेत, ते अजितदादांचे पुतणे, त्यांनी काय प्रेस घ्यावी काय नाही तो त्यांचा अधिकार आहे. परंतु त्यांनी प्रेसमध्ये घेताना दोन मला विषय फक्त कसे पटले की बाबा तुम्हाला हृदयाचा त्रास आहे तर तुम्ही डोळ्याचा उपचार कसे घेऊ शकतात, ते कसं लिगल भाषेत सांगते. सीआयडी इकडे तपास आहे मान्य, मग सीआयडीला जर विमानतळावर तपासाचा त्या कार्यक्षेत्राचा अधिकारच नाहीये तर ते पुढे तपासात जाऊ शकत नाही. एक वकील म्हणून मला ती डोळ्यात म्हणजे तो क्लू मिळाला की दॅट हे बरोबर आहे, त्याच्यासाठी जी यंत्रणा पाहिजे त्या यंत्रणेकडनं तपास झाला. कारण आज 16वा दिवस आहे, अजूनही माननीय अजितदादांचे कोणतेच व्हिडिओज नाही, फोटोज नाही. आणि मी अत्यंत जबाबदारीने सांगते, कितीही भयानक फोटो असू द्या, त्यांचेच नाही सर्वसामान्यांचे फोटो सुद्धा दाखवण्यात येतात. हे तर उपमुख्यमंत्री आहे, यांच्यावर महाराष्ट्र आजही हळहळ करतोय. ज्यांची चिता जळताना बघितली तरी लोकांना विश्वास नाहीये की ते माननीय अजितदादांचाच अंत्यविधी आपण केलेला आहे. तर तुम्ही लक्षात घ्या. आणि थांबण्याचं ही रुपाली पाटील ठोंबरे अजितदादांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आली होती. जर माझा बाप माणूसच नाही राहिला, मला नाही राजकारणामध्ये रस राहिलेला, ज्यांना राजकारण खेळायचंय, ज्यांना गटांनी खेळावं, मी अजितदादाची कार्यकर्ती बहीण म्हणून बोलत राहणार, बोलत होते
आणि मला याच्यापासून बोलण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आणि मला तसंही मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते, पक्षातनं कोणीही काहीच बोललेलं नाहीये. ना कुठल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा नाराजीचा सूर आहे, ना कुठल्या पक्षाचा. म्हणजे एकदम थेट तुम्हाला सांगते की आम्ही वहिनींची पण, वहिनी तर नाहीच आहेत अजून. म्हणजे आम्ही वहिनींचे उपकार म्हणतोय की झाशीच्या राणी सारखं त्यांनी जसं बाळ झाशीच्या राणीवर होतं तसं आमचे सारखे कार्यकर्ते पाठीला घेऊन माऊली लढतीये. आमचा कोणताही संवाद या गोष्टीवर झालेला नाही. आमचं डोक्याचं टाळ ठिकाणावर नाही. तर त्या माऊलीचं कसं असेल, त्यामुळे कोणीतरी दिली का संमती, काही नाही. जी कार्यकर्ता, जी वकील, जी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे आमचं जे मेंदू आहे, जी सत्सद विवेकबुद्धी आहे, ज्या अजितदादाच्या मिठा आम्ही खाल्लेला आहे, ते मिठाला जागण्याचं काम प्रामाणिकपणे मी असेल, अमोल भाऊ असेल, जे कोणी मागणी करतायत, महाराष्ट्रातील जनता आहे ती करत आहे. याच्यामध्ये कोणाचं कोणी सांगताय कोणी करतंय हा विषयच नाही. रोहित पवारांनी काय बोलावं काय नाही तो त्यांचा अधिकार आहे. ते दादांचे पुतळे पण आहेत आणि एक आमदार, पक्षाचे आमदार सुद्धा आहेत. परंतु त्याच्यामुळे तो विषय येत नाही. बघा, आम्ही चौथ्या पाचव्या दिवसापासून बोलतोय. रोहित पवार हे 13वा झाल्यानंतर बोलताय. आता आम्ही त्यांना प्रश्न विचारू का की बाबा तुम्ही 13वा नंतर नाही बोलू शकत, आम्हाला नाही येतो त्यांनी अधिकार. सांगितलंच होतं की काही दिवसानंतर 13 दिवस झाल्यानंतर आपण या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत, असं त्यांनी आधीच जाहीर केलं होतं. पण म्हणून तर सांगते ना, जे अजितदादांच्या या घटनेच्या मागचं सत्य बाहेर काढण्यासाठी बोलतील ते आमच्यासाठी तो चांगलाच माणूस असणार आहे. आम्हाला वैयक्तिक काहीच नाही की का त्यांनी घेऊ नये का घ्यावी, हा आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. जसा आम्हाला त्यांचा बोलण्याचा अधिकार नाहीये. आम्ही आमच्या दायित्वातनं, आमच्या परिवारातनं, आमच्या दैवतासाठी, आमच्या बाप माणसासाठी हे प्रश्न आहेत आमचे की बाबा आदल्या दिवशीचं काय त्यांचं वेळापत्रक होतं, का त्यांनी रोडनी जाण्याच्या ऐवजी प्लेननी जाण्याचं ठरवलं, का प्लेन मधले 2 पायलट बदलले गेले, बरं दोन्ही एके वेळी कसे काय बदलले गेले. आता जे काही रोहित पवारांनी फार डीप इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. आता त्यांना त्यांचं जास्त नॉलेज असल्यामुळे किंवा माहिती असल्यामुळे मे बी त्यांनी त्याच्यासाठी ते 13 दिवस घेतले असेल. तर त्यांनी एका मिनिटाचा हे लावलेला आहे. आमच्या समोर आमच्या अजितदादाचं सत्य समोर आलं पाहिजे आणि ते पुराव्यानिशी जेव्हा समोर येईल तेव्हाच आम्ही तो अपघात समजू, नाही तर हा घातपातच आहे. हे आम्ही आधीही म्हणत होतो, आत्ताही म्हणत आहे आणि पुढेही म्हणणार जोपर्यंत आमच्या समोर पुरावे येणार नाहीत. आम्ही देवाच्या भरोश्यावर सोडायचं का? हा आमचा माणूस गेला, ठीक आहे, गेला तर गेला, भावपूर्वक श्रद्धांजली व्यक्त केली आणि आम्ही कामाला लागले. नाही, आम्ही नाही होत त्यातले. आम्हाला म्हणजे असं झालेलं आहे की आम्ही का जगतोय, आमचं मेहनत शरीर घेऊन आम्ही राहतो. आम्हाला सुचत नाही की काय होत बसलेलं आहे. आणि याच्या आधी जेव्हा दादा बसायचे तर काही अशा घडामोडी असतात तरी आम्ही त्यांना फोन करायचो, बोलायचो, त्यांच्याबरोबर व्यक्त व्हायचो. ते आम्हाला मार्गदर्शन करायचे, ते आम्हाला सांगायचे. आज तो माणूस नाही हो आमच्यामध्ये. आम्ही कसा मान्य करायचा की नाही हो ते अशाच विमान क्रॅश मध्ये गेलेले आहेत. पण रुपालीजी, आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे रोहित पवारांनी डीप त्याच्यामध्ये जाऊन सगळा अभ्यास करून एक मिनिटाचा सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत, अर्थात त्यांच्या माहितीच्या अनुषंगानं. पण तुमच्याकडे पण प्रफुल्ल पटेल आहेत की ज्यांना या इंडस्ट्रीबद्दलची माहिती आहेत. मग या नेत्याशी बोलून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं काही जे प्रश्न आहेत ते अगदी व्यवस्थित मुद्देसूद पद्धतीनं कागदावर उतरवून ते प्रश्न दिले गेले पाहिजेत, मुख्यमंत्र्यांकडे ते प्रश्न दिले गेले पाहिजेत, केंद्रीय गृहमंत्र्यांकडे, अशी चर्चा नाही का झाली? यासाठीचे प्रयत्न नाही का झाले? यासाठी प्रफुल्लभाईंशी बोलणं नाही का झालं? नाही, तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगते ना, आमचं प्रफुल्लभाईंशी बोलणं झालेलं ना आमचं सुनील. माझा प्रश्न आहे की का नाही बोलणं झालं? कारण हे पक्षातले वरिष्ठ नेतृत्व आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा पक्ष सांभाळण्यासाठी, कार्यकर्ते सांभाळण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत, म्हणून हा प्रश्न विचारते. नाही, बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही बघा ना 28ला घटना घडल्यानंतर आम्ही ज्या शॉक मध्ये होतो ते 4-5 दिवसामध्ये जेव्हा हा विषय आम्ही भानावर आल्यानंतर विचारायला सुरुवात केली. आता जसा शॉक आम्हाला आहे तो त्यांनाही असेल, आम्ही नाकारू शकत नाही.
परंतु आम्ही त्यांच्याशी बोलण्यापेक्षा आम्ही दादांचा आदल्या दिवशीचा वेळापत्रक काय होतं, दादा का निघाले, ह्या ज्या मेन प्रश्नावर आम्हाला ज्या काही प्रश्न आमच्या मनात काऊर होतं ते आम्ही मानलं. ते आम्ही जी ऑथराइज एजंट म्हणजे ऑथराइज जे आहेत मुख्यमंत्री साहेब त्यांच्याकडे मांडलं. आता त्याच्यामध्ये रोहित दादांनी जे काही घेतलं ते आम्हाला ते पटलं की याच्यामध्ये ज्या फॉरेनच्या इन्व्हेस्टिगेशन आहेत तर त्या घेतल्या पाहिजेत. आणि मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की सगळ्या प्रकारच्या चौकशा केल्या जातील, याच्यातलं सत्य हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि तुमच्या समोर मांडलं जाईल, हा आम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे. उलट आम्ही असे याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सपोर्टिव्ह मिळालेले आहेत. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय तो म्हणजे की रोहित पवारांनीच बोलत असताना की कशा पद्धतीनं सुनील तटकरे यांची भेट, त्यांचा उशीर झाला तिथं पोहोचायला आणि मग त्यानंतर प्रफुल्ल पटेलांचा फोन आला होता, अशा पद्धतीचे उल्लेख केलेले आहेत रोहित पवारांकडनं. तर या अनुषंगानं सुद्धा चौकशी व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं का? आम्हाला दादांचा घात आहे का अपघात आहे याची चौकशी हवी आहे. आता हे बघा, कोण कुणावर आरोप करतोय किंवा कोण काय बोलतोय याच्याकडे आमचं अजिबात आम्ही लक्ष देत नाही. चौकशीची तपासाची मागणी पहिल्यांदा आम्ही केलेली आहे, ती पूर्ण झाली पाहिजे. त्या चौकशीच्या तपासामध्ये जे समोर येईल मग त्याच्यावर आम्हाला भाष्य करणं योग्य राहील. कारण का काय झालेलं आहे, दादाच्या या घटनेचं सुद्धा काही जण जर राजकारण करू पाहत असतील किंवा राजकारणाच्या काही गोष्टी थांबवण्याच्या गोष्टी करत असतील तर ते तपासामध्ये समोर येऊ नये. जर तरवर काहीच बोलून उपयोग नाहीये. मी पहिल्यांदा सांगणार, आम्हाला पुरावे पाहिजेत की दादांचा हा अपघात होता ना, आम्हाला पुरावे द्या, किंवा घात आहे ना आम्हाला पुरावे द्या. आम्हाला याचं सत्यच जाणून घ्यायचं आहे. म्हणून तर आम्ही जीवांच्या आकांताने तुमच्याशी बोलतोय, मुख्यमंत्र्यांना भेटतोय, चौकशीच्या लावा, तपास करा. आज 15वा दिवस आहे हो, 15वा दिवस. आज अजूनही वाटत नाही की दादा आपल्यामध्ये नाहीये आणि आम्ही त्या मागणीला दोष देऊ शकत नाही. तिने सावरता अजून त्यांना काही काळ लागेल ना. सुनेत्रा वहिनींना लागेल, पार्थ दादाला लागेल, जय दादाला लागेल. आणि तुम्ही असे कार्य करतायत का? आम्हाला कोणीतरी सांगावं आणि मग आम्ही बोलावं. आमचा दादा आमच्यावर एवढा विश्वास ठेवत होता की त्याला माहिती होतं की हे आपले मावळे आहेत. त्यांनी आम्हाला म्हणजे मला तरी पक्षात घेताना तेव्हाच सांगितलं होतं, कुठल्या जातीला दुखवलं जाईल असा शब्द तुम्ही कधी तोंडातून काढला नाही पाहिजे. बाकीचं आम्हाला लढण्याचं माहिती ना, आम्ही सच्चे छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे मावळे तसे आम्ही दादांचे मावळे आहोत. आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही कुणाकडे तरी भीक नेत्याकडे नाही मागणार. बरं, याच दादांच्या मावळ्यांना हे माहितीये का? याच दादांच्या मावळ्यांना हे माहितीये का? म्हणजे अमोल मिटकरी म्हणतायत की दादा अस्वस्थ होते काही महिन्यांपासून, ते असं म्हणतायत की 5-6 महिन्यांपासून ते अस्वस्थ होते. रोहित पवार म्हणतायत की दादा अस्वस्थ होते. शशिकांत शिंदे सुद्धा असं म्हणतायत की अजितदादा अस्वस्थ होते. तर मग तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे की तुम्ही अजितदादांचे मावळे होता, दादांच्या अस्वस्थतेबद्दलची माहिती तुम्हाला होती का? कशाबद्दल दादा अस्वस्थ होते, काय त्यांच्या मनात चाललं होतं? दादांना एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना दादा वेगळे झाले. दादांवर अनेक जबाबदाऱ्या होत्या. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी होती, संघटनेची जबाबदारी होती, महाराष्ट्राची जबाबदारी होती, उपमुख्यमंत्री म्हणून त्या सगळ्या गोष्टीतनं. आणि दादांची अस्वस्थता ही कार्यकर्त्यांना भेटायला गेल्यानंतर ती दिसत होती. परंतु ती कोणत्या डीप मध्ये होती आणि ते काय आहे हे एकदा आहे ना आम्हाला काहीतरी या घटनेचे पुरावे मिळू द्यावं, त्याच्यानंतरच याच्यावर आम्हाला भाष्य करणं योग्य राहील. आता उगीच हवेत बाण मारण्यात आणि कोणावर तरी रोकटोक ठेवण्यात आम्हाला विषय डायव्हर्ट करायचा नाही. आम्हाला फक्त दादांच्या घटनेचे सगळे कायदेशीर पुरावे आमच्या समोर तपासाचा अहवाल, चौकशी समोर हवी आहे. कारण का आम्हाला माहितीये की मधल्या काळामध्ये तुम्हाला माहितीये की जे काही पक्षाच्या प्रवक्तेपद काढलं गेलं, मग बातम्या लागल्या, त्यावेळेला सुद्धा मी तेव्हाच दादांना म्हणलं होतं की दादा मी थांबते, मला या अशा वातावरणात काम करणं जमणार नाही. आणि मी अशी नाहीये की कोणी काही जरी केलं तरी मी म्हणाल या दुसऱ्या गालात मला, त्याच्यापेक्षा मला तो रस्ताच नको, त्या रस्ता मी बंद करते. त्यावेळी त्या बाप माणसाने मला सांगितलेलं
की थोडं दम धर, मी आहे ना, सगळ्या गोष्टी जागेवरती. आणि दादांना या कोणत्याही गोष्टी माहीत नव्हत्या. कारण का, या प्रवक्त्याच्या पदापेक्षा दादाकडे राज्याची जबाबदारी, प्रत्येक महाराष्ट्रातल्या एका एका व्यक्तीची जबाबदारी होती. त्याच्यामुळे आम्हीही दादांना तिथं डिस्टर्ब करणं किंवा जास्त या गोष्टी बोलणं रास्त राहत नाही. आम्ही काही छोटे कार्यकर्ते नाही होतो, आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. आम्हालाही कळतं आमच्या नेत्याला काय सांगितलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. आम्ही असं लहान मुलांसारखं की हा बाबा हे असं झालं, हे तसं झालं, या गोष्टी नाही ना बोलू शकत. त्याच्यामुळे हो, दादा अस्वस्थ होते. आता ते का होते हे आमच्यापेक्षा सुनेत्रा वहिनींना पण जास्त माहिती आहे. परंतु तुम्हाला सांगते, त्यांना तो वेळ दिला पाहिजे, त्याच्याशिवाय या गोष्टी होणार नाही. आणि ते अस्वस्थ का होते याच्यापेक्षा जी घटना स्वप्नात नव्हती ती घडली आहे, त्याचे सगळे पुरावे कायदेशीर आमच्या समोर येणं गरजेचं आहे. तुम्ही एके ठिकाणी बोलताना असं म्हटलात की दादा काही नेत्यांवर नाराज होते. हे नेते कोण होते, का नाराज होते दादा यांच्यावर, आणि असं काय होतं की दादांना यांच्यावर नाराज व्हावं लागलं किंवा दादा त्यांच्यावर नाराज होते आणि दादांनी या नेत्यांशी म्हणजे आपल्या नाराजीबद्दलचं मत व्यक्त केलं होतं का? कार्यकर्त्यांना या नाराजीबद्दलचं, तुमच्यासारख्या मावळ्यांना या नाराजीबद्दल माहिती होती का? नाही, एक लक्षात घ्या, दादांच्या अनेक गोष्टी आहेत की ज्या दादा कार्यकर्ते म्हणून, कार्यकर्ती बहीण म्हणून, लेख म्हणून आमच्याशी बोललेले आहेत. परंतु ते आता तुम्हाला सांगणं याच्यामध्ये राहणार नाही. आता मी तुम्हाला पुन्हा सांगते, ते काही जी नाराजी होती ती कामाच्या बाबतीत, इतर गोष्टींच्या बाबतीत अनेक गोष्टी आहेत, त्याचे पैलू वेगवेगळे आहेत. आता त्याची काही नेत्यांवर ही नाराजी होती का अजितदादांची? कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर, आमदारांवर होतीच ना. त्याच्याशिवाय ते राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांनी म्हणजे त्यांचं कामकाजाची ती टाचणी पडली, सुई पडली, तरी त्या गोष्टीची त्यांना माहिती होती. त्याच्यामुळे ज्या आता जे काही विलनीकरण आपण म्हणतोय, तर हो, मी म्हणजे स्पष्ट सांगते की हो बाबा, ते एकत्र येणार होते, पण त्या एकत्र करण्यामध्ये त्यांचं काय ठरलं होतं हे आम्हाला माहित नव्हतं. हे आम्हाला जरी माहित नसलं तरी माननीय अजितदादांना, वहिनींना माहिती असणार आहे. आता न पुन्हा सांगते मी तुम्हाला, न घडलेली घटना आपले दादा आपल्यात नाही आहेत. याचा ज्यावेळी अजितदादा हे निर्णय घेणार होते, आम्ही सांगितलं होतं दादा तुम्ही जो निर्णय घेणार त्याच्यासोबत आम्ही आहोत. त्याच पद्धतीने दादांच्या जागेवर सुनेत्रा वहिनींना अधिकार आहे, त्या ज्या निर्णय घेतील आम्ही त्यांच्या सोबत आहे. लक्षात घ्या, त्यांच्यावर दादांसारखं त्यांना काम जरी जमतंय नाही जमत, कुणामध्ये शंका असेल तरी दादांचा विचार, दादाचं काम, ती माऊली चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करते आणि आम्हाला तिथं त्यांना साथ द्यायची. हे तुम्ही लक्षात घ्या. आमच्या 30 सेलच्या प्रदेश अध्यक्षांनी पत्र दिलेलं आहे प्रफुल्ल पटेल साहेबांना, तटकरे साहेबांना, की राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनाच तुम्ही बनवलं गेलं पाहिजे आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू. 40 आमदारापैकी 35 आमदारांनी सुद्धा हे केलेलं आहे की बाबा सुनेत्रा वहिनींना त्या म्हणजे उपमुख्यमंत्री पद पण ची शपथ आणि राष्ट्रीय अध्यक्ष देणं गरजेचं आहे आणि दिलंच गेलं पाहिजे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू. त्याच्यामध्ये हिरामन खोसेकर सुद्धा आहेत. आज तुम्हाला सांगते, अतुल बेनके, माननीय सुनेत्रा वहिनींची एक जुन्नरच्या लोकांची बैठक झाली. अतुल बेनकेंनी आणि डॉक्टर अमोल कोल्हेंनी दादांच्या त्यांच्यामधलं बोलणं सांगितलं. मग आता ते काय खरं मानलं हेही तुम्हाला सांगते. कारण का, या पंचायत समिती जिल्हा परिषदामध्ये तुतारीची सर्व लोक ही घड्याळावर लढली. म्हणजे त्याला पुरावा दिलेला आहे अतुल बेनकेंनी. मग त्यांच्यावर विश्वास आहे, विश्वास बसला आम्हाला. तो पुरावा नसताय तर आम्ही कदाचित म्हणलं असतं की हे काही बोलतात की याला काय कुठलाही बेस नाहीये म्हणून. आणि पहिल्या वेळी पुणे मनपामध्ये सुद्धा तुम्हाला सांगते, तुतारी आणि घड्याळ, तुतारीची काही लोक घड्याळावर आली, घड्याळाची काही लोक तुतारीमध्ये गेली आणि ती सुरुवात तिथनं पुणे मनपापासून सुरू झाली. तिथं ते त्यांचं जे काही बोलणं चालू होतं हे आपल्याला दिसून आलं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदात सगळे घड्याळावर लढले. त्यामुळे कुठेतरी या गोष्टी घडामोडी घडल्या होत्या. तिथे हे दादांचं जाणं खरंच भयानक आहे. अजूनही स्वप्न वाटतंय, पण जरी स्वप्न वाटलं तरी कुठेतरी आता आहे डोळ्यातले अश्रू घेऊन पुढे चालावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे. त्या पद्धतीने आमची ती कूच, आमचा प्रयत्न चालू आहे. कारण का आम्हाला सांगून आमच्या वहिनी साहेबांना आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या परिवाराला सांभाळायचं आहे.
वहिनी साहेबांना दाखवायचंय की तुम्ही उभे राहा, आम्ही सगळे जसे दादांचे मावळे होतो, आमदार उभे आहेत, आमदारांना पण मावळे म्हणलं तरी चालणार आहे, त्या पद्धतीने सगळे तुमच्या पाठीशी उभे आहेत, तुम्ही फक्त दादांचा विचाराने हा वसा, दादांचं काम, दादांचं स्वप्न पुढे न्या. फार प्रचंड वेगळ्या मनस्थितीतनं आम्ही चाललोय, आम्ही नाही व्यक्त होऊ शकत. काय असं सगळंच बोलणं, सगळंच करणं, अजून आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर बाकीच्या घडामोडी, संघटनेच्या घडामोडी या सगळ्या चालणं गरजेचं. अतुल बेनके यांनी आज सांगितलं की विलनीकरणाचं आता आम्हाला माहित नाही, चर्चा झाल्या होत्या, आज दादा नाहीयेत, परंतु दोन्ही राष्ट्रवादी जुन्नर मधनं एकत्र काम करणार. म्हणजे काय आलं लक्षात घ्या, शेवटी काय मेसेज म्हणजे लोकांमध्ये आहे. आणि अजितदादांचं जर स्वप्न होतं तर आम्हाला खात्री आहे सुनेत्रा वहिनी अजितदादांचं स्वप्न 100% पूर्ण विलिनीकरणाचं अजितदादांचं स्वप्न होतं. अजितदादांनी ते बोलून एकत्रीकरणाचं, नॉट विलनीकरणाचं, एकत्रीकरणाचं हे स्वतः दादांनी भाषणामध्ये तुम्हाला आणि आम्हाला माध्यमातून पण सांगितलं. तुमचे वरिष्ठ नेतृत्वाचं असं म्हणणं आहे, म्हणजे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं असं म्हणणं आहे की अजितदादांचा असा कुठला निर्णय असता तर अजितदादांनी याच्याबद्दल आम्हाला कल्पना दिली असती, पण ते आमच्याशी याच्याबद्दल बोलले नाही, अजितदादांनी कुठलीच गोष्ट आम्हाला सांगितलेली नाहीये, याचा अर्थ असं काही झालेलंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही तर म्हणताय की त्यांचे एकत्रीकरण म्हणजे तुमच्या दृष्टीनं काहीतरी घडत होतं असं तुम्ही सांगताय, पण ते या गोष्टी मान्य करायला तयार नाहीयेत की त्यांचं असं म्हणणं आहे की असं काही झालेलंच नाहीये. अजितदादा हे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांची जो काही विचार होता तो चालू होता, तो त्यांच्याशी बोलला गेला नसेल लक्षात घ्या, किंवा ते बोलणार असतील, त्या बोलण्याच्या आधीच ही घटना घडलेली आहे. त्यामुळे ते जे सांगतायत की बाबा त्यांच्याशी ती चर्चा झाली नसेल, ते कदाचित ते म्हणजे ते त्यांचं आपण सत्य मानायला पाहिजे की अजितदादा हे सर्व, कारण का जो व्हिडिओ प्रसारित झाला त्याच्यामध्ये अजितदादा आणि सगळे शरद पवार चंद्रजी साहेबांच्या गटातले सगळे नेते तिथे दिसत आहेत. आता एक व्हिडिओ आहे म्हणजे बाकीचेही व्हिडिओ त्यांच्याकडे असणार आहेत, पण आम्ही कुठं म्हणजे आम्ही नाकारण्याचा संबंधच येत नाही. तिथे जर अजितदादा सर्वांसर्वी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जर काही निर्णय, काही गोष्टी बाबी बोलत असतील तर तो अजितदादांचा अधिकार आहे आणि त्याच्यानंतर ते सांगणार असतील, पण ती सांगण्याची वेळ नियतीने दिली नाही ना, ती चर्चेची त्यांची वेळच झाली नाही ना, हे तुम्ही लक्षात घ्या. माझा प्रश्न असा आहे, म्हणजे मला पडलेला प्रश्न असा आहे की जे तुम्हाला माहिती आहे, जे तुम्हाला वाटतंय की हे होऊ शकतं, याचे पुरावे आहेत, तेच सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल मानत नाहीयेत किंवा मान्य नाहीये त्यांना. त्यामुळे मी विचारते की तुम्ही आता बघायला गेलं तर एक नेते आहात, दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेते आहात, पण सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नेहमी अजितदादांबरोबर निर्णय प्रक्रियेमध्ये असायचे, म्हणून मला हा पडलेला प्रश्न आहे की तुम्हाला माहिती आणि या दोन नेत्यांना नाही माहिती, असं कसं काय, किंवा या दोन नेत्यांना माहितीच का? आम्हा कार्यकर्त्यांना काय माहितीये का, आमचा नेता जेव्हा तुमच्याशी माध्यमांशी चर्चा करतो ते जेव्हा बोलतात तेव्हाच आम्हाला कळतं ना की आमच्या नेत्याचं काय चालू आहे आणि काय नाहीये. आणि त्याला दुसरा दुजारा मी तुम्हाला देते, 24-25 डिसेंबरला पुणे मनपाची जेव्हा ही निवडणुकीची घोडदौड चालू होती तेव्हा तिथं ते दादांचं बोलण्यात आलं होतं ना, मी होते तिथं, सगळ्यांना बाहेर काढलं होतं जेव्हा ही तयारीच्या दृष्टिकोनातून सगळे उमेदवार सगळ्या गोष्टी चालू होत्या, की बाबा आता आपण दोघं एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातनं चाललेलं आहे असं दादांच्या तोंडून आलेलं होतं. दादांनी मीडियावर सांगितलंय, झालं गेलं ते गंगेला मिळालं, आता पुन्हा आपण एकत्र, हे तर जाहीर मीडियावर आहे, त्याची वाईट आहे, ते काय आम्ही तयार केलेलं नाहीये किंवा आम्हाला जास्त कळतं असाही आमचा दावा नाहीये. मग काही पक्षातल्या काही नेत्यांचा या एकत्रीकरणाला विरोध आहे असं तुम्हाला वाटतं का, आणि त्यांचा याच्यामागे काही स्वार्थ आहे म्हणून त्यांचा या एकत्रीकरणाला विरोध आहे असं तुम्हाला वाटतं का, मुद्दामून हेतुपुरस्सर या गोष्टी दृष्टीआड केल्या जात आहेत असं तुम्हाला वाटतं का? त्याचे सगळे निर्णय हे चालू आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतलेली आहे, पुन्हा सांगते आमच्या मागणीनुसारच शपथ त्यांनी घेतलेली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आता त्यांची निवड झाल्यानंतर मग त्या जेव्हा या बैठका होतील त्याच्यातनं निष्पन्न होईल आणि कळेल ना की काय बाबा कुणाचं काय म्हणणं होतं का नव्हतं. आता खरंच तुम्हाला सांगते, माझं त्यांच्याशी कुठलाच संवाद नाहीये किंवा मला त्यांच्या कुठल्याही मूव बद्दलची माहिती नाहीये, तर मी कोणाला नावं ठेवण्याचा मला अधिकार नाहीये. माझा जो अधिकार आहे की आमच्या दैवताच्या सगळ्या चौकशा अपुऱ्यानिशी समोर आल्या पाहिजेत,
तो आमचा अधिकार आहे, तो आम्ही सांगितला. आमचा अधिकार आहे की उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे, राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी झाल्या. त्याच्यासाठी आम्ही आमच्या जे कर्तव्यासाठी करावं लागेल ते करू. आणि हीच आमची अजितदादांना श्रद्धांजली असणार आहे, त्यांच्या चरणी श्रद्धांजली असणार आहे. कारण का होत्याचं नव्हतं झालेलं आहे ते जागेवर रुटीनवर आणण्यासाठी ज्या पद्धतीने अजितदादा काम करत होते, आम्ही 100% नाही करू शकत त्यांच्या पावलावर, पण त्यांच्या पावलावर चालण्याचं मार्गक्रमण तर आमची जबाबदारी आहे ती निश्चित आम्ही करू शकतो. आणि ती आम्ही करणार, जबाबदारीने करणार, कर्तव्याने करणार, प्रामाणिकपणे करणार. त्याच्यामध्ये जर कोण आम्हाला बदनाम करत असेल तर बिनधास्त करावं. आम्ही नाही, आम्ही तर या असल्या गोष्टींना लक्षही देत नाही, करतही नाही. मी सांगितलं ना की राजकारणात मी त्या म्हणजे पक्षातच अजितदादांमुळे आले. माझा बाप माणूसच नाही राहिला तर मला काय त्या म्हणजे राहण्याचा विषय येतो कुठं. पण आमची निष्ठा आमच्या अजितदादाच्या चरणाशी आहे, म्हणून आम्ही आमच्या त्या माऊलीसाठी कणखरपणे, लढाऊपणे त्यांच्या सोबत पाठीशी पूर्ण महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती सुद्धा उभं राहणार आणि आम्ही सुद्धा उभं राहणार. हीच आमच्या दादांना श्रद्धांजली असेल. तर धन्यवाद रुपालीजी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि जे तुम्ही मन मोकळेपणानं आमच्याशी बोललात त्यासाठी सुद्धा. तर रुपाली ठोंबरे पाटील यांनी कशा पद्धतीनं अजितदादांच्या या अपघाताच्या संदर्भात, हा घातपात की अपघात याच्याबद्दलचे पुरावे समोर यायला हवेत आणि याच्या ज्या काही शंका उपस्थित झालेल्या आहेत त्याचं निरसन व्हायला हवं अशी त्यांची भूमिका आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की अजितदादा काही नेते, पदाधिकारी, आमदार यांच्यावर नाराज होते असंही त्यांनी सांगितलंय आणि एकत्रीकरणाच्या संदर्भामध्ये काहीतरी घडत होतं असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणजे की काही पुरावे समोर येऊ देत मग आपण थेटपणे काही गोष्टी बोलणार आहोत असं सुद्धा त्या म्हटलेल्या आहेत. बघूयात पुढे या गोष्टी कशा पद्धतीनं होतात. पण त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे की आम्ही अशा पद्धतीनं घातपाताची शंका उपस्थित केली म्हणून पक्षात कोणाचीही नाराजी नाही, काही जण बोलतायत, काही जण बोलत नाहीत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये असे अपडेट्स येतच राहतील आणि ते लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. दरम्यान ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये त्याच्याबद्दल मांडत असताना तुम्हाला कुठली शंका आहे अजितदादांच्या या अपघाती निधनाबद्दल किंवा या अपघाताबद्दल याच्याबद्दल सुद्धा जरूर कमेंट करा. आता हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्यासाठी थँक्यू.